लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शस्त्रक्रियेनंतर महिलेची दृष्टी गेल्याचा आरोप संदर्भात डॉक्टर पंडित किल्लारीकर यांचे स्पष्टीकरण. संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी पैठण रुग्णालयाची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने करणारे वृत्तप्रसारण खोटे असल्याचा दावा. बातमी पैठण येथून. याबाबत सविस्तर बातमी अशी आहे की शस्त्रक्रियेनंतर महिलेची दृष्टी गेल्याचा आरोप, वैद्यकीय निष्काळजीपणा, उपचारादरम्यान हलगर्जीपणाचा आरोप अशा अनेक बातम्यांमध्ये वृत्तप्रसारण डॉक्टर पंडित किल्लारीकर आणि संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याबद्दल झाले होते. त्यांच्या सांगण्यानुसार सौ ममता विजयकुमार भारद्वाज, वय 50 वर्ष, या रुग्णाला 1 महिन्यांपूर्वी पोटदुखी व अंगावरून लाल पाणी जात असल्याने संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पैठण येथे दाखल करण्यात आले होते. सर्व आवश्यक चाचण्या केल्यानंतर तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुग्णाला दृष्टी कमी झाल्याचा अनुभव आला. परिणामी डॉक्टर पंडित किल्लारीकर यांनी ताबडतोब नेत्ररोग तज्ज्ञ आणि हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मेंदूचा स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये मज्जातंतूची एक किरकोळ समस्या असल्याचे आढळून आले. त्यांनी रुग्णाला पुढील उपचारांसाठी मेंदूतज्ज्ञ डॉक्टर राहुल वाहुटळे यांच्या देखरेखीखाली तात्काळ संभाजीनगर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टर किल्लारीकर यांच्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी संभाजीनगर येथे रुग्णाला भेट दिली व पुन्हा डॉक्टर किल्लारीकर यांनी देखील उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि रुग्णाची भेट घेतली. मेंदूचे तज्ज्ञ डॉक्टर राहुल वाहुटळे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी रुग्णाने तिच्या पतीला ओळखले आणि त्याला 10 फुटावरून बोट दाखवले व ते ओळखले तेव्हा तिची दृष्टी 70 ते 80% सुधारली असून ती पूर्णपणे सुधारेल असे सांगितले होते. तरी देखील विविध वृत्तपत्रांमध्ये शस्त्रक्रियेनंतर महिलेची दृष्टी गेली असे आरोप करण्यात आले होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज पैठण येथील प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी खोटी असून त्याद्वारे माझी आणि आमच्या संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्यातर्फे कुठलाही निष्काळजीपणा झालेला नाही आणि वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप तथा रुग्णालयाची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने करणारे बातम्यांमधील वृत्तप्रसारण खोटे आहेत. शस्त्रक्रियेनंतर महिलेची दृष्टी गेल्याचा आरोप वृत्तपत्राद्वारे संत एकनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आपल्यावर होत आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? मी डॉक्टर पंडित किल्लारीकर, गेल्या 30 वर्षापासून वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रॅक्टिसिंग सर्जन असून आमच्या संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे 1 वर्षापासून इथे कार्यरत असून येथे ममता विजयकुमार भारद्वाज नावाची 50 वर्षाची महिला, तिच्या पोटात दुखतं आणि पिशवी सरकली म्हणून आमच्या रुग्णालयात 1 महिन्यापूर्वी ऍडमिट झाली होती. तिला आम्ही तपासलं आणि शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिला दिवस चांगला गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेव्हा तिला पोस्ट ऑपरेटिव्ह राऊंड घ्यायला घेण्यासाठी गेलो त्यावेळी ती म्हणू लागली, डॉक्टर साहेब मला काही दिसत नाही. आम्ही ताबडतोब नेत्ररोग तज्ञाला बोलवलं, हृदयरोग तज्ञाला बोलवलं. तिची सगळी तपासणी आपण केली आणि तिचा सिटी स्कॅनवर ब्रेनचा केला. त्याच्यामध्ये मेंदूमध्ये थोडा मला प्रॉब्लेम दिसला. एक्सपर्ट ओपिनियन आपण घेतलं आणि त्याच दिवशी रात्री जवळजवळ 10 वाजता आपण प्राथमिक उपचार करून तिला औरंगाबाद संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं. त्या पेशंट सोबत आमचे दोन मेडिकल ऑफिसर सोबत होते आणि ताबडतोब ऍडमिट करून आम्ही डॉक्टर राहुल वाहुटळे की तिथं मेंदू रोग तज्ञ त्यांच्याशी बोलणं झालं. त्या दिवशी शस्त्रक्रिया झाली. त्यांचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे का म्हणून आम्ही डॉक्टरची चर्चा केली. तर शस्त्रक्रियेमुळे नाही असं डॉक्टरांनी राहुल वाहुटळे यांनी सांगितलं आणि आमची टीम त्या रात्रभर झोपली नाही. डॉक्टरच्या संपर्कात, पेशंट संपर्कात असून आमचे डॉक्टर तहूर दुसऱ्या दिवशीच तिथं गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले, डॉक्टरला भेटले, पेशंटला भेटले आणि 4थ्या दिवशी मी स्वतः पेशंटला जाऊन भेटलो आणि तिला 10 फुटावरून मी बोट दाखवले. तेव्हा ती म्हणाले, बोट तिनं ओळखले किती आहे. 4थ्या दिवशी डॉक्टरचं म्हणणं होतं की नजर येईल, हळूहळू येऊन जाईल, आता 70 ते 80% दिसतंय. अशा तऱ्हेने हळूहळू तिच्या दृष्टीमध्ये सुधारणा होईल असं डॉक्टरनं सांगितलं. याच्यामध्ये आमच्याकडे एक्सपर्ट जे 15 वर्षापासून शस्त्रक्रिया करतात, महिलेवर शस्त्रक्रिया करणारे, जवळ त्यांनी 50,000 शस्त्रक्रिया आतापर्यंत त्यांच्या काळात केल्यात. अशा एक्सपर्ट डॉक्टरकडून शस्त्रक्रिया झालेली असून भूलरोग तज्ञ सुद्धा हृदय बाजूला ठेवून हृदयावर बायपास करणारे भूलरोग तज्ञ आपल्याकडे निष्णात आहेत.
त्याच्यामुळे रुग्णालयातर्फे दुर्लक्ष झालं आणि रुग्णालयामध्ये रुग्णाचे डोळे गेले आणि निष्काळजीपणामुळे डोळे गेले. हे जे आमच्या संत एकनाथ सहकारी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात जवळ 5-7 दिवसापासून विविध मीडियावर किंवा वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत, ते रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी, आम्हाला उगीच मानसिक त्रास देण्यासाठी होत असून रुग्णालयाची कुठलीच छेडछाड रुग्णालयाच्या बाबतीत झालेली नसून विनाकारण लोक आमच्यावर आरोप करून आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तर हे रुग्णालयाची काहीच नाही आणि निष्काळजीपणा रुग्णालय बिलकुल दाखवलाच नाही. आमचे सगळे एकदम एक्सपर्ट डॉक्टर आहेत, सगळे तज्ञ डॉक्टर आहेत. मी जवळजवळ 30 वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत असून या ममता भारद्वाज च्या रुग्णाविषयी कुठलीही निष्काळजीपणा झाली नाही आणि आमच्या याच्यामुळे उपचारामुळे तिची नजर गेली नाही. तिची नजर आता 70 ते 80% आलेली असून डॉक्टरांनी सांगितले हळूहळू तिची नजर येईल. कधी येईल काय सांगता येत नाही, पण नजर येऊन जाईल असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आमच्या बदनामी करण्यासाठी जे विविध प्रकारे वृत्तपत्राद्वारे खोडसाळपणाच्या बातम्या ज्या येत आहेत ते संपूर्ण खोटे असून याच्यामध्ये रुग्णालयातर्फे रुग्णाची हेळसांड झाली किंवा निष्काळजीपणा झाला हा जो आरोप होत आहे याचं मी खंडन करतो आणि अशी रुग्णालयातर्फे मी जाहीर करतो. हे समस्त पैठणवासी आणि तालुक्यात सर्वांना माहीत असावं यासाठी नम्र विनंती. आणि आमच्याविषयी जो बदनामीचा जो चालवलाय प्रचार चालवलाय ते त्वरित थांबण्यात यावं अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.